खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी धानोलीवासियांचं हे जे आंदोलन आहे, हे रस्ता आहे, ह्यातल्या मागण्यासुद्धा रस्ता आहे. पण सरकारला केव्हा जाग येईल किंवा जिल्हा परिषदला केव्हा जाग येईल हे सांगता येत नाही. कारण की बऱ्याच दिवसापासून ही मागणी आहे. सातत्यानं आज आमची सरकार नाही, पण सरकारच्या दरबारी ज्यांची सरकार आहे, जे सरकारमध्ये बसलेले लोक आहे, त्यांच्याकडे वेळोवेळी मी मागणी करत राहतो. ह्या ठिकाणी सन्माननीय जिल्हा परिषदेच्या सन्माननीय सदस्य विमलताई कटरेसुद्धा अवेलेबल आहेत आणि आमचे माजी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम बाबा कटरे, गावच्या सरपंच आणि सर्व सन्माननीय मंडळी ह्या ठिकाणी उपोषण स्थळामध्ये बसले आहे. मागच्या वेळेस खासदारांना सुद्धा माजी खासदार अशोकजी नेते यांनी ह्या रस्त्याचा भूमिपूजनसुद्धा केला होता. पण फक्त तो इलेक्शनचा स्टंट होता असा म्हणता येईल. कारण की हा काही केंद्र सरकारचा हेड नव्हता, काही PMJSYचा काही हेड नाही आणि हा रस्तासुद्धा PMJSYचा नाही. हा रस्ता आहे जिल्हा परिषदेचा. हा जिल्हा परिषदेचा रस्ता असल्यामुळे जिल्हा परिषदच ह्या रस्त्यावर नियोजन करून ह्या रस्त्याला बनवण्यासाठी, ह्या रस्त्याचा डांबरीकरण किंवा ह्या रस्त्याचा सिमेंटीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद याला निधी उपलब्ध करू शकतो. पण जिल्हा परिषदमध्ये बसलेली जी सरकार आहे, जी बॉडी आहे, खऱ्या अर्थानं ती भारतीय जनता पार्टीची बॉडी आहे. पण त्यांना ह्या ठिकाणी काँग्रेसचे आमच्या जिल्हा परिषद सदस्य आहे, त्या वेळोवेळी त्यांच्याकडे मागणी करतात, पण त्यांना ह्या क्षेत्राचा विकासच करायचा नाही. ह्या क्षेत्रामध्ये रोड रस्ते झालेच पाहिजे नाही आणि म्हणून त्यांना जे विकास निधी आहे ते अल्पशा प्रमाणामध्ये मिळतो. तर आजपर्यंत निधी मिळाली असती तर नक्कीचपणे हा जिल्हा परिषदेमध्ये रस्ता मोडतो, हा रस्ता पूर्ण झाला असता आणि ह्या ठिकाणातून जे 25 किलोमीटर फेऱ्यानं जावं लागतो आमगावला, ते जवळजवळ 4 ते 5 किलोमीटरमध्ये हा रस्ता बनल्याच्या नंतर 4 ते 5 किलोमीटरचाच हा रस्ता राहिला असता. पण ह्याकडे ना स्टेट गव्हर्नमेंटचं लक्ष आहे, दुसरीकडे जिल्हा परिषदचे सुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. वेळोवेळी जिल्हा परिषद सदस्यसुद्धा मागण्या करतात, मी सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटकडे मागण्या करतो, पण स्टेट गव्हर्नमेंट कुणाची ऐकत नाही. येणाऱ्या काळामध्ये ह्याच आपल्या आंदोलनाच्या सोबत आम्ही सुद्धा आपल्या आंदोलनामध्ये आम्ही सक्रियतेनं भाग घेऊ. माझं ह्या आंदोलनाला पूर्णपणे समर्थन आहे, आमच्या जिल्हा परिषद सदस्यांचं समर्थन आहे आणि खऱ्या अर्थानं आपला जो हा रस्त्याची मागणी आहे हे नक्कीचपणे सरकारकडे मी सुद्धा, जे महाराष्ट्रामध्ये सरकार बसलेली आहे त्यांच्याकडे मी सुद्धा ठेवणार आहे आणि जिल्हा परिषदमध्ये जी सरकार बसली आहे, जी बॉडी बसली आहे, जे अध्यक्ष आहे, त्यांच्याकडे आमच्या जिल्हा परिषद सदस्य ह्या सुद्धा ह्या रस्त्याची मागणी नक्कीचपणे ठेवणार आहे. अखिल भारतीय सरपंच संघटना सालेकस्सा यांच्या वतीनं आम्ही या उपोषणाला पूर्णपणे आपले 41 सरपंच आहेत त्यांच्या पूर्ण समर्थन आहे. माझं म्हणणं असं आहे की या उपोषणामध्ये राजकारण येऊ नये आणि सर्व मिळून या उपोषणाला, चाहे तो भाजपाचा असेल किंवा काँग्रेस पक्षाचा असेल, सर्वांना या रोडांना जावं लागेल. म्हणून राजकारण कमी आणि उपोषणाला जास्त प्रतिसाद द्यावे. आणि मी सांगित इच्छितो, जर 5 दिवसाच्या आतमध्ये आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही या गावामध्ये बोर्ड लावणार आहोत की कोणतेही नेते इथे प्रवेश करणार नाही, चाहे तो काँग्रेसचा असो, चाहे काय तो भाजपाचा असो. कारण गाव पातळीवर पासून सुरुवात होणार आहे आंदोलनाला. कारण सरकार निम्मी झालेली आहे, सरकारला गाव पातळीवर विचार करायचा नाही, रूरल एरिया त्यांना बघायचं नाही आणि म्हणून आता सरपंचापासून, गावकरीपासून, जिल्हा परिषदेपासून आमच्या आमदार साहेबांना सुद्धा आता आंदोलनाला बसावं लागत आहे आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला हे असं धोरण अवलंबण्यात येत आहे. वहाँ धानोली से बामनी मार्ग जो है, जब से हमारा देश स्वतंत्र हुआ है तब से इस रोड की हालत बहुत गंभीर होती जा रही है और अभी इतनी गंभीर हालत है कि हम पैदल भी नहीं जा सकते और हमारे यहाँ पर अगर आप देखोगे वहाँ जाकर तो आपको
आपको शिक्षक होना पड़ेगा, आपको विद्यार्थी होना पड़ेगा, आपको शेतकरी मजदूर होना पड़ेगा, तब आप समझ जाओगे कि हमारे रोड की हालत क्या है और हमें क्या परेशानी आती है। और हमें इसी आस है कि हमको इसकी मांगनी जो हम कर रहे हैं धानोली बामणी रास्ता की, वह जल्दी से जल्दी हमको मंजूर करा के दें। 15 वर्ष लागतील हा रोड बनायला. आम्हाला कमीत कमी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री सडक योजनेतूनच हा रोड मंजूर पाहिजे, अशी आमची मागणी आहे गावकऱ्यांची. यापूर्वी पण आमरण उपोषण झालेला होता, काय म्हणणार याबद्दल? आमरण उपोषण झालं तर पण फक्त देणी ते 25 लाखच मंजूर झाले ना, 24,48,000 काहीतरी बस तेवढेच. संबंधित अधिकाऱ्यांनी यावर दखल घेतली का? दखल नाही. येथे काय वाटतं तुम्हाला, येथील जे संबंधित जनप्रतिनिधी आहेत ते त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे आमच्या तालुक्याकडे म्हणा, आमच्या गावाकडे. आमगावला कामानिमित्त जात असतात आणि हा रस्ता हा खूप दिवसाचा रखडलेला आहे आणि येथील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. तरी पण हा रस्ता लवकरात बनवण्यात यावा अशी माझी विनंती आहे. आपला समर्थन आहे की नाही ह्या रस्ता बनवण्यात? हो, हा रस्ता लवकर बनला पाहिजे म्हणून माझं समर्थन आहे. आमगावला कमीत कमी आठवड्यातून 2 वेळा जातो, कारण की कोर्टाचे काम असो किंवा बांधकाम विभागाचे काम असो, हे आम्हाला जावेच लागते. आणि आमगाव जाण्याकरिता सालेकसावरून आम्हाला दुय्यम रस्ता हा गाठावा लागतो. परंतु हा जो मार्ग आहे, हा मार्ग अतिशय सोयीस्कर आणि निकट स्वरूपाचा आहे. तरी हा मार्ग लवकरात लवकर बनवण्यात यावा हीच आमची मागणी आहे. आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही हा उपोषण मागे घेणार नाही. आणि हा जो आहे अजून आम्ही हा तीव्र आंदोलन करू आणि जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हा उपोषण बाजूला घेत नाही. परंतु शासनाकडून किंवा जिल्हा प्रशासनाकडून म्हणा, त्यांनी फक्त जुत्यावर मोर्चा बांधण्याचं काम केलं आहे. त्या व्यतिरिक्त काही केलं नाही. जनताला येथील जनप्रतिनिधी आहेत मागील 20 ते 40 वर्षापासून फक्त आश्वासन देत आहेत. या गावामध्ये मंडई होतात, मी जन्मपासून येतो. या मंडईच्या कार्यक्रमामध्ये कोणीही आमदार असो किंवा खासदार साहेब असतात, ते फक्त हेच आम्हाला आश्वासन देतात की आम्ही तुमची ही मागणी पूर्ण करू देऊ. 25 किलोमीटर का फेरा करके हमारी जो आम जनता है, हमारे गांव की जो आम जनता है वो 25 किलोमीटर का फेरा करके जाती है. लेकिन फिर भी इसके लिए प्रशासन हमको कोई जवाबदारी से लिया नहीं है, ना रोड बना के दिए हैं अच्छे न कुछ. उसके बावजूद आज हम सभी नगरवासियों के प्रतिनिधि से मार्फत या फिर हमारे इस रोड बनना 4 किलोमीटर का रास्ता बनना चाहिए, इस माध्यम से हम यहाँ बैठे हैं. 5 प्रतिनिधित्व यहाँ कर रहे हैं.